आहेत आजचे प्रमुख अतिथी आणि मान्यवर उत्सवमूर्ती डॉक्टर कृष्णकुमार कवडे आणि डॉक्टर अंजली कवडे यांचा सन्मान करण्यासाठी आपल्यासोबत आज उपस्थित आहेत डॉक्टर नरेंद्र प्रसादे आणि त्यांच्या सुविधे पत्नी शर्मिला प्रसादे यांना मी आमंत्रित करतो त्यांचा सन्मान करण्यासाठी. खरं तर त्यांचा सन्मान आम्हाला अनिल शिगवण हे जे शेतकरी कुटुंब आहे त्यांच्याच ते कार्यक्रमाला यायला वेळ लागतोय, पण हरकत नाही. कृषी विद्यापीठात प्राध्यापक असल्याचे नरेंद्र दादा आणि त्यांच्या मिसेस शर्मिला प्रसादे यांच्या हस्ते हा सन्मान होईल. आणि यांचा सन्मान होऊन आपण थांबणार नाही, त्याच्याशी गप्पा मारणार त्यांची एक मुलाखत प्रकट मुलाखत आम्ही घेणार आहोत. हो चालू आहे. मी करू पुन्हा चालू करू. हे मोठं झालं. म्हणजे मी या दोघांबद्दल विशेष सांगण्याच्या आधी खरं तर पद्धत असते की सन्मान देण्याच्या आधी त्या दोघांबद्दलची माहिती सांगावी, त्यांनी काय काय कार्य केले ते सांगावं. पण मी त्यांच्या मुलाखतीतून ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे म्हणून हा मुलाखत आहे. तत्पूर्वी आणखी एक गोष्ट सांगू इच्छितो. हे दाम्पत्य हरणे येथे सध्या प्रॅक्टिस करत आहेत. डॉक्टर कृष्णकुमार कवडे हे फिजिशियन आहेत आणि फिजिशियन सर्जन, तर डॉक्टर अंजली कवडे या स्त्रीरोग तज्ञ आहेत. तर सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की कोल्हापूर वाया मेडिकल कॉलेज ते हरणे आणि तेथे वैद्यकीय सेवा हा आपला जो प्रवास आहे तो नेमका कसा सुरू झाला आणि कधी सुरू झाला? हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा आणि वंदन. या प्रश्नाच्या उत्तराकडे जाण्याच्या आधी आत्ताच्या गेल्या 200-500 वर्षामध्ये मराठी साहित्यामध्ये ज्या प्रकारची गती म्हणा आणि मग अधोगती कलियुग आणि त्या कलियुगाच्या माध्यमातून निर्माण झालेली उल्कापालक विचारांची या सगळ्या गदारोळामध्ये मराठी साहित्य क्षेत्रामध्ये हजारो वर्ष, अगदी 1200 वर्षापासून जर आपण सुरुवात केली तर संत ज्ञानेश्वर माऊली पासून आपण सुरुवात करू. तिथून या कविता काव्य या प्रकाराला तुकाराम महाराज असतील नावं जर त्या दिवसापासूनची जर घ्यायची जर म्हटलं तर मला वाटतं आताचा कार्यक्रम सुरुवात झाली ती वेळ आणि संपण्याची वेळ असा 2-2.5 तास सुद्धा पुरणार नाही. आणि म्हणून मी एवढंच म्हणेन की मराठी साहित्यातील हा प्रकार 1200 वर्षापासून संतांच्या वाणीतून सुरुवात झालेली ती आजताग आहे किंवा गेल्या 100 वर्षापर्यंत पुनरुज्जीवित किंवा तितक्याच जोमानं तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम फार मोठ्या महान कवी कवयित्रींनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये विभा शिरवाडकर असतील, रानकवी नादो महानोर असतील, कवयित्री इंदिरा संत असतील किंवा कधीही शाळेच्या दरवाज्यात न पोचलेल्या बहिणाबाई चौधरी असतील, नावं अनेक घेता येतील. आणि अशा ह्या मराठी साहित्यातील खऱ्या अर्थी त्या साहित्याचा गाभा म्हणता येईल, आत्मा म्हणता येईल, अशा साहित्याला आजपर्यंत किंवा भविष्यामध्ये त्याला समृद्ध करण्याचं काम आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं
या 3 त्रिमूर्तींनी मला असं वाटतं की पांडुरंगजी जाधव आहे, निलेशजी उजाळ आहे आणि भावेश नोरडे. आपली प्रत्येकाची बघा आवड निवड काळाच्या ओघाप्रमाणे बदलत असते. कोणावर टीका टिप्पणी करण्याची जागा नाही, राजकीय भाष्य करणार नाही, पण कुठेतरी संदर्भ लागावा म्हणून फक्त एक वाक्य म्हणेन की गौतमी पाटील यांचा कार्यक्रम आहे. 2-5 हजार तिकीट लावून सुद्धा लोक जात आहेत. कुठलाही कार्यक्रम पोलीस प्रोटेक्शनच्या शिवाय तो पार पडत नाही. मात्र आमच्या माय मराठीची संस्कृतीची ओळख हजारो वर्षापासून या साहित्याच्या एका प्रकारानं जपला. तो साहित्यातला प्रकार आज कुठेतरी लुप्त होतोय का काय ही मनाच्या कोपऱ्यामध्ये जाणीव व्हायला लागलेली आहे. मला असं वाटतं की माझ्या या वाक्याशी मनातल्या मनामध्ये सगळे सहमत असाल आणि म्हणून खरं कौतुक वाटतंय. ही सगळी मंडळी आता पांडुरंगजी मी वैयक्तिक ओळखतो. ही सगळी मंडळी त्यांचे जॉब मुंबईसारख्या ठिकाणी आणि असं करत असताना अशी एखादी कला जोपासायची आणि ज्याला संतांची परंपरा 10-12 वर्षापासूनची लाभलेली आहे त्या कलेला, त्या साहित्यातील प्रकाराला पुढील पिढीमध्ये तो समृद्ध ठेवा घेऊन जाण्याचा देण्याचा संकल्प आणि प्रयत्न ही मंडळी तन मन धन हे सगळं आत्ममूल करतात. त्याला जोडून मी एक वाक्य असं म्हणेन, आपल्या घरामध्ये सत्यनारायणाची पूजा जरी समजा आपण आयोजित करायची म्हटलं तर 4-8 दिवस आपल्याला तयारी करावी लागते. अशा प्रकारचा कार्यक्रम सार्वजनिक स्तरावर जेव्हा आपण आयोजित करतो त्यावेळेला त्याच्यामध्ये सर्वस्वी द्यावं लागतं आणि आत्ता गेल्या तासाभरामध्ये हे सगळं बघितल्यानंतर वाटतं दे आर रिअली केपेबल अँड दे हॅव गॉट द गट्स टू अरेंज अँड टू मेक सक्सेसफुल. हे सगळं त्यांनी केलेलं आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा मनापासून अंतकरणापासून तुम्हाला विनंती करेन, या माणसांना ऊर्जा मिळावी, उमेद मिळावी, ही कला पिढ्यानपिढ्या जपण्यासाठी पुढच्या पिढीमध्ये ठेवण्याची ताकद त्यांच्यामध्ये द्यावी म्हणून एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना आपण धन्यवाद द्यायचे, त्यांचं अभिनंदन करायचं. जसं मगाशी त्यांच्या बोलण्यामध्ये पांडुरंगजी बोललेच, रविवार म्हटलं 10-15 दिवस महिनाभर आपले आधीच प्लॅनिंग चाललेलं असतं की पुढचा हा रविवार हे करायचं, त्या रविवारी ते करायचं आहे, पाहुणे यायचे असतात, आपल्याला कुठले पाहुणे घरी जायचं असतं. बऱ्याच जणांना आपण गव्हर्नमेंट जॉब असेल, प्रायव्हेट जॉबला असू तर आपल्याला रविवार म्हटलं की एखादा तर सकाळ किंवा संध्याकाळ किंवा तरी खाण्याचा एक वैयक्तिक भेद केलेला असतो आणि त्याच्यासाठी आपल्याला तो रविवार आपल्यासाठी हवा असतो. तो आपल्यासाठीचा रविवार अर्धा बाजूला ठेवून आपण सर्वजण आलात आणि त्याला जोडून मी असं म्हणेन की कोणताही सार्वजनिक कार्यक्रम असेल त्या सार्वजनिक कार्यक्रमाचा व्यासपीठाच्या समोर बसलेली मंडळी ही खऱ्या अर्थानं मानबिंदू असतो आणि तोच त्या कार्यक्रमाचा आत्मा असतो. आणि म्हणून माझ्या वतीनं आणि संयोजकाच्या वतीनं पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्यासाठी जोरदार टाळ्यांच्या गडगडामध्ये आपल्याला या कार्यक्रमाचा आनंदाने आस्वाद घ्यायचा आहे. याच्यानंतर मी असं म्हणेन की आताच पांडुरंग जाधव यांनी मुलाखतीच्या अनुषंगाने त्यांनी मला प्रश्न विचारला आहे की वाया मेडिकल कॉलेज आपण कोकणामध्ये कसे आलात. मला असं वाटतं 35, 40, 50 वर्षापूर्वी मी जे काय आता थोडंफार सांगेन त्याचा प्रत्येकाचा प्रवास हा खास खळग्याचा, आडवळणाचा आणि तो स्ट्रगलनं भरलेलाच असतो. 1-2-3% जे लोक आपण म्हणतो की सोन्याचा चमचा घेऊन आलाय असे 3-4% लोक जर बाहेर काढले तर बाकी मला असं वाटत नाही की मी आज काय वेगळं सांगणार आहे. थोड्यावर प्रकारे आपल्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये तसाच प्रवास झालेला असेल. त्यांच्या प्रश्नाच्या अनुषंगाने जर उत्तर द्यायचं जर म्हटलं तर एवढंच मी सांगेन, जेव्हा माझं मेडिकलची इंटर्नशिप 1990 साली कोल्हापूरमध्ये कंप्लीट झाली तेव्हा मेडिकलच्या संपूर्ण 5-6 वर्षामध्ये ज्या डॉक्टरांच्याकडे मी अटेंड करतो तो कॉलेज संपल्यानंतर त्या काळामध्ये जवळजवळ 4-5 पिढ्यामध्ये त्यांनी ते हॉस्पिटल प्युअरली होमिओपॅथिक प्रॅक्टिसनं ते मॅनेज करत होते. दे हॅड दॅट टाईम मोर दॅन 50 बेडेड हॉस्पिटल आणि 50 बेडेड हॉस्पिटल.
आणि त्या ठिकाणी 6 वर्ष रात्रीची पाळी दिवसा वेळ मिळेल तेव्हा जायचं, ते सगळं बघितल्यामुळं माझ्याही डोक्यामध्ये असा विचार आला, अरे कशाला इतरच काहीतरी लागते, आयुर्वेदच पाहिजे, मॉडर्न मेडिसिन पाहिजे, आधुनिक शास्त्राशिवाय आपल्याला पटकन झटपट गुण देता येत नाही, अशी काही जरुरी नाही. आणि म्हणून मी बाहेर पडलो आणि कोल्हापूरपासून 12-15 किलोमीटरवर असणारं बाजारपेठेचं गाव, पण 150 वर्षाची नगरपालिका असणारं पेठ वडगाव या ठिकाणी मी माझा दवाखाना सुरू केला. आणि 50 बेडेडचं हॉस्पिटल बघितलं असल्यामुळं म्हटलं आपली सुरुवात आहे, आपलं 10 बेडेड असावं. आणि म्हणून मी त्यावेळेला ते 10 बेडेड हॉस्पिटल प्युअर होमिओपॅथिक प्रॅक्टिस या विचारधारेने सुरू केलं. या प्रयत्नासाठी कारण आडवळणाच्या गावात येऊन ही रिस्क घेणं ही मोठी गोष्ट होती त्यावेळेची. माझा पुढचा प्रश्न हाच होता नेमका की शहरात प्रॅक्टिस न करता आपण ग्रामीण भागात प्रॅक्टिस सुरू केली, यामागे नेमकी भूमिका काय आणि विचार काय होता? नाही तर त्याला जोडून मी असं सांगेन, 3-4-5 महिन्यानंतर माझ्या लक्षात आलं की तुम्हाला त्या प्रॅक्टिस करण्याची ज्ञान आहे, ते क्षेत्र तुम्हाला कळलेलं आहे, परंतु तो व्यवसाय करण्यासाठी जे तुमचं मार्केटिंग पाहिजे, तुमचं नाव त्या क्षेत्रामध्ये व्हायला पाहिजे. कारण आज मला 35 वर्ष जेव्हा माझ्या हरण्यामध्ये झालेली आहे, 2-3 दिवसासाठी मी बाहेर गेलो तर मी संध्याकाळी 7ला येणार असतो तर 4 वाजल्यापासून लोक गेटच्या बाहेर 30-40 उभे असतात, कारण ते माझं नाव झालेलं आहे. त्यावेळेला मी एका दवाखान्याचं नाव बघून मलाही वाटलं की माझा दवाखाना त्यांच्यासारखं माझ्याकडे ज्ञान आहे, माझं चालेल म्हणून मी सुरू केला. पण तो 4च महिन्यामध्ये मी बंद करण्याचा निर्णय घेतला आणि असं म्हटलं की बाबा आता हा काय या वाटेने जाऊन आपल्याला यश मिळणार नाही, 2-3 वर्ष आपण एखाद्या मेडिकल कॉलेजमध्ये लेक्चरशिप करावी आणि येणारा काळ आपल्याला कळेल की पुढं काय करायचं. आणि अशा प्रकारे मी ती दवाखाना माझा बंद केला आणि तिथून वेंगुर्ल्याला होमिओपॅथिक एक कॉलेज होतं, तिथे मी जाऊन 4 महिने नोकरी केली. पण पगार खूप चांगला होता, 1500 रुपये. आणि त्याच्यामुळे असं लक्षात आलं की ह्या 1500 रुपयेमध्ये आपलं काय गाडीचं पेट्रोल वगैरे आपलं खाणं जेवढं बसत नाही. आणि मग त्यावेळेला त्याच अनुषंगाने बारीक सारी दुसऱ्या पेपरमध्ये काही बातम्या येतात का, कुठल्या मित्राचा त्या काळामध्ये कॉलेजच्या फोनवर फोन येतोय का, असं करत होतो. आणि 4 महिन्यामध्ये असा एक मित्राचा फोन आला, अरे जयसिंगपूर आणि दापोली या ठिकाणी सुद्धा कॉलेजेस सुरू झालेले आहेत आणि या ठिकाणी प्रोफेसर लेक्चरर त्यांना हवे, तो आला सर चालेल. दरम्यानच्या काळामध्ये 2-3 महिने अलीकडे डॉक्टर जतकर, प्रेझेंटली ही इज अ काउन्सिल चेअरमन इन दिल्ली, त्यांच्या मिसेस सध्या डॉक्टर भाग्यश्री जतकर, सी इज प्रॅक्टिसिंग इन दापोली ॲज वेल एज इज अ लेक्चरर इन दापोली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज, ते माझे क्लासमेट. आणि त्यांच्या माहितीवर मी डॉक्टर बोकर सरांच्या कॉलेजमध्ये साधारणतः नोव्हेंबरमध्ये 1991ला आलो आणि त्याप्रमाणे मी माझी लेक्चरची सुरू केली. पांडुजींचा दुसरा प्रश्न होता की शहराऐवजी ग्रामीण भागामध्ये का, कसं काय तुम्ही हे केलं. तर जेव्हा मी कॉलेजला लेक्चरर म्हणून जॉईन झालो त्याच दरम्यान मोकल सरांनी त्यांच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना, त्यावेळेला सरकारी हॉस्पिटल असेल किंवा बाकीची कुठली तरी मोठी सेंटर्स या ठिकाणी उपलब्ध नव्हती आणि त्या ठिकाणी त्या विद्यार्थ्यांना इंटर्नशिप करता येणार नाही आणि म्हणून त्यांच्याच कॉलेजच्या त्याने ओपीडी सुरू केलेल्या होत्या. त्यापैकी एक हरणे, दुसरी दाभोळ, तिसरी बुरोंडी आणि चौथी वाकवली. आणि मी ऑलरेडी लेक्चरर म्हणून जॉईन झाले असल्यामुळे त्यांनी सांगितले की डॉक्टर तुम्ही हरणेची ओपीडी सांभाळा. आणि ही साधारणतः संधी अशी येते. आणि त्यानंतर मग आता तिथे गेल्यानंतर 2-3 महिन्यामध्ये माझ्या लक्षात आलं की अरे आपल्याला लेक्चरशिपच्या हेच योग्य आहे, फक्त आधीच आपलं ठिकाण चुकलेलं होतं, आता आपण योग्य जागेला आहोत. आणि अशा प्रकारे मग पुन्हा एकदा कुठं शहरामध्ये जायचं आणि पुन्हा त्याच वाईट गोष्टीचा अनुभव घ्यायचा. आणि म्हणून मी ती काय रिस्क घेतली नाही. आणि आज ही फॉर 35 इयर्स आय एम हारणे अँड आय एम डुईंग एक्स्ट्रीमली वेल अँड टोटली, ज्याला म्हणता येईल ना बॉटम ऑफ माय हार्ट आय एम हॅपी. माणसाला यशस्वी असण्यापेक्षा आनंदी असणं फार महत्त्वाचं आहे आणि तुम्ही आनंदी आहात हे ऐकून फार बरं वाटतं. पुढचा प्रश्न आहे की स्त्रियांचं आरोग्य हा खरं तर दुर्लक्षित विषय समजला जातो आणि आपण स्त्रीरोग तज्ज्ञ आहात. तर ग्रामीण भागात स्त्रियांच्या आरोग्याबाबत कोणी फारसं बोलतही नाही. अशा परिस्थितीमध्ये आपण इथे कसं काही जुळवून घेतलं आणि प्रॅक्टिस करताना काय काय नेमक्या अडचणी आल्या, थोडा मोठा प्रश्न आहे, उत्तरी सविस्तर अपेक्षित आहे. नमस्कार सर्व उपस्थित मान्यवरांना मी नमस्कार करते आणि आयोजकांचे पहिले आभार मानते की इथे याची संधी दिली आम्हाला. त्यानंतर आज स्त्रियांच्या आरोग्याकडे वळायचं आहे. खरोखर ग्रामीण भागामध्ये स्त्रियांचं आरोग्य
हे फार दुर्लक्षितच आहे. 25-30 वर्षापूर्वी जेव्हा आम्ही प्रॅक्टिस सुरू केली तेव्हाचा काळ खूपच कठीण होता, कारण तेव्हाची सामाजिक स्थिती किंवा स्त्रियांचा ग्रामीण भागातला आर्थिक स्तर खूप खालावलेला असतो. त्यामुळे डॉक्टरांकडे जाणं म्हणजे पैसे पे करणं एवढं त्यांना सोपं नसेल. त्याच्यामुळे त्या डॉक्टरांपर्यंत पोचायचीच नाही पहिल्या मुळात. आणि सुरुवातच तिथून होती. तिथून सुरुवात होती. पण नंतर हळूहळू मग जेव्हा त्यांचे प्रॉब्लेम्स त्या सांगायला संकोच करायच्या किंवा त्यांना लाज वाटायची, स्त्रियांचे जे खाजगी आजार असतात ते सांगणं त्यांना एवढं ते पुढारलेले नसतात ग्रामीण भागामध्ये. मग त्यांच्या मनामध्ये जाऊन आपल्याला सगळं ते काढून घ्यायला लागतं आणि ती कला आत्मसात झाली हळूहळू. आणि त्यातून मग त्यांचं आणि आमचं नातं पेशंटचं राहिलं नाही आणि मग ते कौटुंबिक जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले आणि मग त्या आपली सुखदुःख पण शेअर करायला लागल्या. म्हणजे आजार तर लांबच राहिले, पण अगदी आता तर खुलेआम अक्षरशः म्हणजे गप्पाच मारतात आणि आजार विसरून जातात. अशा तऱ्हेनं मग हळूहळू त्यांचे जे स्त्री आजार असतात, स्त्रियांशी संबंधित, शरीराशी संबंधित, त्यांची ओळख करून घेतली, त्यांना दिली आणि मग त्यातून मग सगळं पुढचं सोपं होत गेलं. आज आम्ही माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी खुश आहे. स्त्रियांमध्ये आरोग्याच्या बाबतीत आपण आत्ता सध्या कशा पद्धतीने प्रबोधन करताय आणि त्यात कितपत यश येते? कारण आता चॅलेंजेस अगदी नवीन आजार, हो नवीन म्हणजे अगदी मनाचे आजार आहे स्त्रियांचे. बरोबर. तर आता स्त्रिया पेशंटना औषध देणं हे खरं डॉक्टरांचं कर्तव्य असतं, पण त्यांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देणं ही आमची जबाबदारी असते डॉक्टरांची. आणि त्या अनुषंगाने मग आम्ही त्यांना जाणीव करून देतो. आता पहिलं कसं होतं की पहिला काळ, जुन्या काळात ओपनली बोलायच्या नाही स्त्रिया. तर मग त्यांची पाळीची सुरुवात मुलीची 12-13 वर्षापासून मुलीची पाळीची सुरुवात होती आणि तिथूनच स्त्रीच्या शरीराची हानी सुरू होते थोडक्यात, कारण ब्लड लॉस होत असतो. त्यानंतर पुढे त्यांचं गर्भारपण, प्रसूती, स्तनपान या सगळ्यामध्ये त्यांच्या शरीराची हानीच होत असते. पण ती झीज भरून काढण्यासाठी पण प्रयत्न केले पाहिजे. आणि ते मग काय करायचं, मग त्याचं आम्ही प्रबोधन करतो की त्यासाठी शारीरिक आणि मानसिक विश्रांती पाहिजे स्त्रियांना, नंतर सकस आणि पुरेसा आहार पाहिजे. आणि स्त्रियांचं कसं आहे म्हणजे कुठल्या पण असतो, ग्रामीण आणि शहरी, पण त्यांचं कसं सगळं लक्ष असतं ते कुटुंबाकडे. त्यांचं पहिलं खाण्यापिणं बघायचं, आपण मग उरलं शिळपाकर खायचं आणि त्यातून मग त्यांना आजारांना सामना करावा लागतो आजारांशी. तर त्यात पहिला आजार येतो कॉमन म्हणजे ॲनिमिया, हे पण तर रक्ताची कमतरता. ही ग्रामीण भागामध्ये 7 आणि 8च्या पुढे रक्तच जात नाही. आणि त्याच्यानंतर मग कॅल्शियमची कमतरता असतेच खाण्यापिण्यात लक्ष नसल्यामुळे आणि मग त्याचे संबंधित आजार त्यांना सुरू होतात. सांधेदुखी, कंबरदुखी हे तर स्त्रियांचे कॉमनच आजार आहेत. मग त्यासाठी आम्ही प्रबोधन करण्यासाठी त्यांना सांगतो की काय खायचं काय नाही, जे तुम्हाला अवेलेबल आहे इझिली. मग उकडलेला बटाटा, उकडलेलं दाळ, उकडलेलं अंड हे खात जावं. जसं मिळेल तसं तुम्हाला जेवढी काय शक्यता असेल. अगदी चणे वाटाणे शेंगदाणे खाल्ले तरी पण ते भरपूर पौष्टिक असतात. मग त्यांना आम्ही ते सांगतो, त्यांच्यासाठी प्रबोधन करतो त्यासाठी. आणि दुसरं म्हणजे त्यांच्या आजारांशी संबंधित काही त्यांना माहिती हवी असेल तर त्यासाठी मी कार्यशाळा अटेंड करते शाळांमध्ये जाऊन, नंतर महिला मंडळामध्ये जाऊन त्यांच्याशी संवाद साधते. म्हणजे कित्येक मुलींना त्यांचे प्रॉब्लेम माहीतच नसतात. म्हणजे शाळामध्ये ज्या कार्यशाळा घेतात किंवा महिला मंडळांच्या ज्या सभा असतात महिला बोलक्या होतात तिथे, अगदी बोलक्या होतात. आणि अगदी म्हणजे तेव्हा कसं पुरुषांशी संबंध नसतो, त्याच्यामुळे ते सगळे प्रॉब्लेम सांगतात आपल्याला. एक तर मुलगी मला एवढं एकदा म्हणली की शाळेमध्ये गेले असताना की सगळं झाल्यानंतर मॅडम आम्ही एवढे आनंदी आहोत की तुम्ही आमच्या सगळे प्रॉब्लेम समजावून घेतला आणि आम्ही खुली तुम्हाला सगळे प्रॉब्लेम सांगितले. मग त्याच्यामुळे मग जे जवळीकता निर्माण होते स्त्रियांबरोबर, मग तेवढे प्रयत्न जेवढे जमतील तेवढे मी करते. साधारणतः 2.5-3 दशकांपूर्वी इथली आरोग्य व्यवस्था आणि आत्ताची आरोग्य व्यवस्था यात नेमका काय फरक पडला सर? यामुळे 2.5-3 दशक 30-35 वर्षापूर्वी नाही, मोठा फरक आहे. याचं नैसर्गिक कारणच असं आहे की आता साधारणतः आपला उंचावलेला स्तर, आर्थिक स्तर असेल, रोडची कनेक्टिव्हिटी असेल, वाहनांची उपलब्धता असेल, मेडिकल प्रोफेशनमध्ये साधारणतः आता प्रायव्हेट कॉलेजेस असतील, गव्हर्नमेंटची कॉलेजेस असतील, पालकांच्या मनामध्ये निर्माण झालेली सजगता असेल, शिक्षणाच्या बाबतीमध्ये निर्माण झालेली सजगता असेल,
या याच्यातून साधारणतः आपल्याला आता असं कोणतंही क्षेत्र राहिलं नाही, त्याला मेडिकल क्षेत्र सुद्धा काय आपण बाजूला ठेवता येणार नाही. त्याच्यामुळे जेव्हा मी हर्नीमध्ये आलो त्यावेळी 2 डॉक्टर होते, आता 22 डॉक्टर आहे. दापोलीमध्ये त्या काळामध्ये आम्ही बघत होतो की जोशी सरांचं एखादं हॉस्पिटल, आज कोपरकर सर आले नाहीत किंवा मंडलिकबाई होते, असे 3-4-5 लोक जर सोडली तर पडोदा सर आले, फडके सर आले. त्याच्यामुळे हे म्हणता म्हणता आता इतकं काही सहज सोपं झालंय मला हरकत नाही. ग्रामीण भागामध्ये अजूनही म्हटलं तरी आपल्या परिसरामध्ये बोलायला जर गेलं तर मुबलक प्रमाणामध्ये पाऊस असल्यामुळं रोडची परिस्थिती अतिशय वाईट आहे. त्यामुळं पुन्हा मुंबई या ठिकाणी राहणं आणि अजून असं ग्रामीण भागामध्ये येणं हा एवढासा प्रकार सहज राहिलेला नाही. आज खास करून आपल्या मेडिकल प्रोफेशनमध्ये जर बघायला गेलं तर ज्यांच्याकडे हायर एज्युकेशन आहे अशा याच्यामध्ये ज्या डॉक्टरांची आपल्या परिसरामध्ये गरज आहे ते प्रिफरेबली कोणी अजून यायला तयार होत नाही. त्याला कारण अनेक आहेत. इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल, रेंजचा प्रॉब्लेम असेल, रोडचे प्रॉब्लेम्स असतील, विषम हवामान असेल, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. पण त्या हळूहळू आता बदलत आहे एवढं नक्की म्हणता येईल. तुलनात्मकदृष्ट्या बोलायला जर गेलं तर साधारणतः 30-35 वर्षापूर्वी अंधारच होता म्हणता येईल. आता थोडासा काळोख आहे इतकंच आहे. म्हणजे फार मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले असं म्हणता येणार नाही, पण त्या काळामध्ये अगदी थोडा पुढच्या स्टेजला डेंग्यू गेला आहे तर पटकन त्याला हायदर एकतर त्याला धोका व्हायचा किंवा मग ॲम्ब्युलन्स करून त्याला मुंबईला घेऊन जायचं. ती स्थिती आज आपल्या दापोलीसारख्या ठिकाणी राहिलेली नाही. किंवा मी असं म्हणेन की बाजारपेठेची मोठं गावं दापोळा असेल, हरणे असेल, अशा ठिकाणी आता अशा प्रकारचे आजार 2-5 दिवसाचं ॲडमिशन करण्याची व्यवस्था आहे आणि सुधारणा नक्की झालेली. निश्चितच ही चांगली गोष्ट आहे. पण दापोलीचा लौकिक अनेक अर्थांना सर्वदूर पसरला आहे. कोकण कृषी विद्यापीठ असेल किंवा कृषी पर्यटन असेल, तिथलं पर्यटन असेल, बीचेस असतील आणि दापोलीला मुळातच मिनी महाबळेश्वर म्हणतात. या आज त्याची प्रसिद्धी आली सकाळी सकाळी, थंडी सुरू झाली. पण असं असताना देखील आणि आता तुम्ही अशी माहिती पुरवली की केवळ हरण्यातच 22 डॉक्टर्स आहेत, मग असं दापोलीमध्ये अनेक डॉक्टर्स असतील. पण इथे अजूनही असं एखादं ट्रॉमा सेंटर किंवा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल नाही आहे, तर त्याबद्दल काय सांगाल? असं का असू शकेल? ट्रॉमा सेंटर किंवा तशा प्रकारची मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ज्यांची क्षमता 200, 300, 400 बेड आहे, जिथं सगळ्या टाईपच्या आजारावर योग्य निदान आणि वेळेत ट्रीटमेंट होण्यासाठी आज आपण साधारणतः आपल्या परिसरामध्ये 70-80 किलोमीटरच्या परिघामध्ये डेरवनचं हॉस्पिटल आहे, लाईफ केअर आहे. आमच्या काही प्रायव्हेट कन्सल्टंटचे हॉस्पिटल दापोलीपासून जवळजवळ सगळ्याच तालुका प्लेसेसला आहे. जसं मी तुमच्या आधीच्या प्रश्नाला उत्तर दिलं की काही अशा गोष्टी आहेत की ज्या नवीन आमची जी पिढी आहे जी हायर एज्युकेशन घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी नाव कमावलेलं आहे किंवा त्यांना वेगवेगळ्या फॅकल्टीचं डीप सेटेड नॉलेज आहे, ते लोक याला अजून तितकेसे तयार होत नाही. याच्यासाठी कुठली राजकीय पार्श्वभूमी किंवा मानसिकता तयार होत नाही. आणि त्याच्यामुळे होतंय असं की 7-8-10 तालुक्यासाठी मुळात मी जी 2 नावं घेतली, लाईफ केअर आणि डेरवन, याच्यावर आता ताण येतो. त्यामुळे तुमचा प्रश्न बरोबर आहे. तशा सोयीची तितकी मोठी हॉस्पिटल आणि तेवढ्याच वेगवेगळ्या फॅसिलिटी सुविधा असणारे हॉस्पिटल प्रत्येक तालुक्याला कमीत कमी 1 आणि असेल तर 2 यावरती उपाय पण आपल्याला काय सुचवतात की काय करता येऊ शकेल पुढच्या काळात? नाही, कसा असतो उपाय याच्यामध्ये की मुळात तुम्ही जे विद्यार्थी तशा प्रकारचं आधुनिक शिक्षण परदेशात किंवा आपल्या हायर इन्स्टिट्यूटमध्ये घेऊन बाहेर पडतात, त्यांना इकडं तालुक्याच्या लेवलला येऊन त्यांना ज्या गोष्टी हव्यात, आज माझ्या प्रॅक्टिसमध्ये उदाहरण देतो. माझ्याकडे एक्सरे युनिट आहे, ब्लड चेकअपचं युनिट आहे. आधी मॅटर्निटी सेंटर्स होते. एखाद्या वेळेला डिलिव्हरी पेशंट आम्ही सक्शन करायला लाईटच गेलेली असायची. जनरेटरवर ठेवलं तर तो पटकन स्टार्ट होईल याची गॅरंटी नव्हती. अशा अनेक गोष्टीला सामोरं तेव्हाही जात होतो, आजही जातो. त्याच्यामुळं जी मी म्हटली, ज्यांच्याकडे दोज आर रिअली हॅव्हिंग क्वालिटी एज्युकेशन, मोस्ट ऑफ देम दे प्रिफर टू स्टे इन बिग सिटीज अँड मेट्रोपॉलिटन सिटीज. काय करावं तर त्याच्यावर बऱ्यापैकी गव्हर्नमेंटनं लक्ष घालायला हवं, काही स्वयंसेवी संस्थेने घालावं, काही दानशूर लोकांनी ते करायला हवं. हे बरोबर केले. बरोबर. निश्चितच. पुढचा प्रश्न असा की वैद्यकीय क्षेत्रात विशेषतः स्त्रियांचं आरोग्य यासाठी आजच्या नव्या तंत्रज्ञानाचा कसा उपयोग होतो? आता 20-25 वर्षापूर्वी तसं बघायला गेलं तर ग्रामीण भागात किंवा दापोलीमध्ये सुद्धा सुविधा नव्हत्या पुरेशा की ज्यानं डायग्नोसिस व्हायचं नाही. म्हणजे स्त्रियांचे गर्भाशयाचे कॅन्सर, स्तनाचे कॅन्सर, तर ते इथे काही त्याच्या सोयी नव्हत्या. थोडक्यात सिटी स्कॅन, MRI, लॅप्रोस्कोपी, एंडोस्कोपी अशा ज्या गोष्टी आहेत त्याची यंत्रसामुग्री अवेलेबल नव्हती. त्यामुळे मग उशिरा निदान व्हायचं आजाराचं आणि मग जेवढं उशिरा निदान होतं तेवढा मग तो आजार जास्त बळावतो आणि पेशंटची मृत्यू होतो पेशंट.
तर आता तसं नाही. आता मग ह्या सध्याच्या काळामध्ये भरपूर सोयी उपलब्ध आहेत. इव्हन दापोलीमध्ये सुद्धा ह्या सगळ्या गोष्टींचं निदान होतं आणि यंत्रसामुग्री तशी अवेलेबल आहे आणि प्राथमिक स्तरामध्ये निदान झाल्यामुळे मग आजार बळावत नाही आणि योग्य ठिकाणी जाऊन पेशंट पुढे मग ट्रीटमेंट घेऊ शकतो आणि सर्वाय पण होतो. तर तशा दृष्टीने भरपूर आता विकास झालाय आपला. अगदी पहिल्या 25 वर्षात विचार राहिलेला तंत्रज्ञान तंत्रज्ञानामुळे थोडंसं सोपं झालं तुमच्यासाठी. बरंचसं सोपं झालंय. बरंचसं सोपं झालंय. विचार सुलभ झाले, निदान सोपं झालंय. त्याच्यामुळे नक्की आता भरपूर सुधारणा होते आणि भविष्यात होईल सुद्धा, अजूनही होऊ शकते. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं म्हटलं जातं. तर खरंच आजारी पडू नये म्हणून विशेषतः काय काय काळजी घेता येते, म्हणजे हा खरं तर बिझनेसच्या विरुद्ध प्रश्न आहे. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थानं आज जे आपल्या समोर जे रसिक प्रेक्षक आहेत त्याच्यामध्ये माझ्या मताप्रमाणे 12, 15, 18, 20 आणि 25 या वयोगटातले फारच कमी आहे. या प्रश्नाचं उत्तर खऱ्या अर्थाने मी असं सांगेन की आजची जीवनशैली ही खऱ्या अर्थानं आता जी सगळी हॉस्पिटल्स ओतंबून भरतात वाहतात त्याचं कारण तेच आहे. मला सांगा की आपल्याच घरामध्ये कुठला आपला मुलगा या मुलगी रात्री साधारणतः 10 वाजता झोपले ते सकाळी 4:30-5ला उठले, हे आता माझ्या मनात लाखामध्ये एखाद्या घरात घडत असावं. त्याच्यामुळं विहार, आहार आणि विचार ह्या त्रिसूत्रीचा जोपर्यंत आपण संतुलित विचार करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर याच्यावर बऱ्याच वर्षाचं वाट बघावी लागेल. मुळात रोजचा व्यायाम असेल, संतुलित आहार असेल, सकस आहार असेल, योग्य विचारधारा असेल, प्राणायाम असेल, जे जे आपल्या शरीराचं आणि मनाचं पोषण होईल, सुदृढता राहील, अशा प्रकारची आमची नवीन पिढी. एक 5% मुलं जिम जर सोडलं तर उर्वरित 95% लोकांच्या मुलांची किंवा आत्ताची पिढी यांच्या मनावर याला कुठल्याही प्रकारचा काही परिणाम होत नाही आणि त्याच्यामुळं अनेक आजार आपासून जे उभे आहेत. आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल, आम्ही शिकताना शिकलो, हार्ट अटॅकनं आपल्या बाजूचा माणूस गेलेला आहे. वय वर्ष 70 होतं, नैसर्गिक होतं, 65-70 वर्ष घडतं. आज आपण अनेक वेळा स्क्रीनवर बघतो, न्यूजपेपरमध्ये ऐकतो, आपल्या गल्लीत पण ऐकतो. 20 वर्ष वय होतं आणि तो हार्ट अटॅकने गेला. 25 वर्ष होतं, किडनी फेल्युअरने गेला. ह्या ज्या गोष्टी ज्या आहेत त्याचं कारण तेच आहे. मी म्हटलं तसं त्रिसूत्रीला जोपर्यंत आपण महत्त्व देत नाही, आहार योग्य पाहिजे, विचार संतुलित पाहिजे आणि व्यायाम म्हणजे रेग्युलर कमीत कमी 45 मिनिटाचा व्यायाम असायलाच हवा. तो जोपर्यंत आपण अंगीकारत नाही तोपर्यंत प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर त्याला प्रिव्हेंट आपण करू शकत नाही. वी हॅव टू गो अँड रीच टू दॅट पर्टिक्युलर स्पॉट टू ट्रीट द पेशंट. बरं, कविता ऐकल्याने बरं वाटेल ना? आमच्या कविता ऐकून बरं वाटेल ना? पुढचा प्रश्न असा आहे की बदलत्या वातावरणामुळे आणि खाद्य सवयीमुळे आजाराचं स्वरूप बदलत आहे का किंवा नवनवे आजार उद्भवत आहेत का? जी बदलती फूड स्टाईल आहे शहरामध्ये आणि मी असं म्हणेन की इव्हन तालुक्याच्या गावात, बाजारपेठेच्या गावामध्ये आज जंक फूड, फास्ट फूड मिळत नाही असं आता कुठलं गाव राहिलेलं नाही आहे. आजही साधारणतः खेड्यामध्ये 70-80% लोकांचं जेवण दोन्ही वेळचं घरामध्ये होत असेल, पण शहरामध्ये मला वाटतं 10%चं जेवण घरामधलं, बाकी सगळं जंक फूड आणि फास्ट फूड हे शहरातले लोक आम्ही म्हणतो की सी फूड लवर बघायचे खातात. बरोबर आहे. आणि खाण्याच्या वेळा जसं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे की रात्रीचं जेवण हे 7च्या आधी घ्यावं आणि सकाळचं जेवण 11 वाजता घ्यावं, जेव्हा फक्त 2 वेळेला. आज आपली त्या प्रकारची वृत्ती मानसिकता राहिलेली नाही. जिभेचे जे काही आपले लाड असतील ते पुरवण्यासाठी जे जे मिळतंय ते त्या सगळ्या टाईपचं फूड आपण घेतो. त्याच्यामुळे जीवनशैलीवर नक्कीच फरक पडणार आणि तो काळाच्या ओघामध्ये पडत जाईल. थांबवण्याचं काम मात्र आपण सर्वांनी मिळून करायला पाहिजे. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. आपण सर्वांनी जाऊन जी पिढी आपली आताची जी आहे आपल्या जेव्हा लक्षात येतं की अरे मार्ग चुकतोय, त्या मार्गाचा एंड कुठेतरी मिजरीमध्ये व्हायच्या आधी आपण जर प्रयत्न केला तर नक्कीच आपण थोडा बदल करू शकू. अगदी या मुलाखतीचा शेवट आपण करतोय तो म्हणजे आतापर्यंत तुम्ही अनेक पेशंट तपासले गेल्या 30-35 वर्षात दोघांनी. तर तुमचे दोघांचे एक चांगला अनुभव लक्षात आणणार का आणि एक वाईट अनुभव सांगता येईल जो आमच्या श्रोत्यांना पुढे उद्बोधक होते? चांगले अनुभव जर म्हटलं तर साधारणतः दिवसभरामध्ये तुम्ही 12-15 तास काम करता. त्यावेळेला आज एक पेशंट एखाद्या अडीतला किंवा एखाद्या गावातला येऊन गेलेला असतो, दुसऱ्या दिवशी तो पेशंट दुसऱ्या पेशंटला पाठवून देतो.
माझ्या 35 वर्षामध्ये मी जे काय 70-80-100ची ओपीडी दिवसभरात बघतो त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 पेशंट सांगतात की गेल्या 8 दिवसापूर्वी डॉक्टर मसवडमधनं पेशंट येऊन गेला तुमच्याकडे म्हणून मी वागवेतनं आलोय. त्याला बरं वाटलं, त्यांनी धन्यवाद सांगायला सांगितलं. दोन्ही कामं होती. बरोबर, म्हणजे एक पेशंट दुसऱ्या पेशंटला रेकमेंड करतो की या डॉक्टरांकडे जा. त्याच्यामुळे अशा प्रकारचा अनुभव हा दिवसभरात अनेक वेळा येतो. वाईट अनुभव म्हटलं तर कोणतेही क्षेत्र असं नाही की ज्या त्या क्षेत्रामध्ये आपण सर्व्हिस देत असताना येणाऱ्या प्रत्येक माणसाला आपण समाधान देऊ शकत नाही, त्याची अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. आणि त्याच्यामुळं त्याच अनुषंगाने मी प्रश्न याचं उत्तर देईन. 12-15 वर्षापूर्वीची घटना आहे. एक महिला माझ्याकडं आपल्या मुलीला घेऊन आल्या. लग्न झालेलं होतं, 2 मुलाची आई होती ती. आणि त्याने थोडी माफी मागतो, अशा रसिक प्रेक्षकामध्ये अनेक महिला आहेत, पण थोडीशी अनाकरणीय म्हणता येईल का, थोडी आउट ऑफ ट्रॅक ती केस आहे म्हणून सांगतो. डॉक्टर, माझ्या मुलीला 2 मुलं आहेत, पण आत्ता जवळजवळ 2 महिने झालं पाळी आलेलीच नाही. नैसर्गिकरित्या आपण लघवी चेक केली, टेस्ट पॉझिटिव्ह आली. आमचा तेवढंच हे होतं, वी आर नॉट अ गायनेकोलॉजिस्ट, सो वी आर नॉट गोइंग टू मेक सम फर्दर ट्रीटमेंट. वी ॲडवाइज देम टू गो टू डॉक्टर जोशी सर. त्यांनी विचारलं की डॉक्टर काय झालं, तर म्हटलं टेस्ट पॉझिटिव्ह आहे, तुम्हाला संबंधित पुढची ट्रीटमेंट करावी लागेल. त्यांच्याबरोबर आलेली त्यांची आई म्हटली की डॉक्टर असं होणार नाही, कारण त्यांचे मिस्टर हे गल्फमध्ये आहेत आणि गल्फमध्ये ते 5 वर्षात पूर्वी आलेले, आता आलेले नाही. ठीक आहे म्हटलं, तुम्ही सरांना जाऊन भेटा, काय डाऊट असेल तर सोनोग्राफी करून पुढचं आपल्याला ते दूध का दूध पाणी कळेल. त्या निघून गेल्या. ती मुलीची आई होते. दुपारी 2-3च्या दरम्यान त्यांच्या सासूबाई आल्या आणि गेटवरच येऊन त्यांनी मोठ्या आवाजामध्ये सुरुवात केली, वादाला सुरुवात केली. डॉक्टर, माझं काम आहे तुमच्याकडे. म्हटलं बाबी आत या. अहो, माझा मुलगा 5 वर्ष बाहेर आहे आणि तुम्ही दिवस येत म्हणून माझ्या सोयीला सांगितलंय, तर मी तुमच्यावर केस का टाकते. पोलीस स्टेशनला जाण्याऐवजी तुम्हाला समजण्यासाठी आले. म्हटलं हरकत एक काम करा, तुम्ही म्हटलं जोशीदारांच्याकडेच पेशंटला मी पाठवलं, त्यांची आई तिकडे घेऊन गेलेले आहे. त्या बाई उठल्या, जोशीदारांच्याकडे गेल्या. तिथं माझ्यापेक्षा मोठ्या प्रमाणात त्यांनी वाद केला. एवढ्यावर थांबला असं तर ठीक होतं, कारण ती इन्स्टंट आलेली ऍक्शन रिॲक्शन या गोष्टी असतात, आपण समजू शकतो. ती बाई सतत आमच्याकडे 15 दिवस बरोबर 2 ते 4 वेळामध्ये गेटवरील दंगा करत होती. मला एक सांगा, तर अशा प्रकारचं हे कदाचित माझ्या बाबतीत घडल्याशिवाय भाग नाही. अनेक वेळेला पेपरमध्ये वाचतो, स्क्रीनमध्ये वाचतो. कुठल्याही प्रकारचा काहीही दोष आमच्या प्रोफेशनच्या त्या संबंधित डॉक्टरचा नसताना सुद्धा रागाच्या भरात किंवा ॲक्शनला रिॲक्शन गरज नसताना दिली जाते. त्यातून आपण त्या घटना बघत असतो. आम्ही आमच्या आयुष्यामध्ये त्या 10 दिवसामध्ये नेहमीच आमचं जेवण 12:30 ते 1:15 या वेळातच आम्ही करतो, कितीही काम असलं तरी. त्या दिवशी त्या 10 दिवसामध्ये मात्र आमचं दुपारचं जेवण आम्ही विसरून गेलो. अशा प्रकारच्या चांगल्या वाईट अनुभव येत राहतात. प्रोफेशन त्याला मला नाही वाटत ते आमचंच असेल आणि काच्या वाटेत ते ठरलेलं असेल. तुमचा एक चांगला अनुभव आणि एक वाईट अनुभव. वाईट अनुभव मी सांगणार नाही, कारण त्यात मी पण सफल झाले. चांगला अनुभव मात्र मी नक्कीच शेअर करणार आहे. माझ्या दुसऱ्या मुलाच्या प्रेग्नन्सीमध्ये 9वा महिना असताना मला हेच अनुभव आला, पण तो चांगलाच आला मला. कारण डॉक्टरने मला सांगितलेलं, जोशी डॉक्टरने, की बाळ थोडं कमजोर आहे, अंडरवेट आहे, तर तुम्ही 9वा महिना पूर्ण रेस्ट घ्यायची, बेड रेस्ट, म्हणजे कुठे प्रॅक्टिस वगैरे करायची नाही म्हणून. आणि मी डॉक्टरनी सगळ्यांना सांगितलेलं होतं की मॅडम आता पेशंट बघणार नाही, म्हणजे कुठलाच नाही, ओपीडी पण नाही, डिलिव्हरी पण नाही. पण 8.5 महिने झाले होते आणि दुपारची वेळ 12:30 हीच वेळ, आणि एक पेशंट डिलिव्हरीसाठी आले. त्या काळात कसं होतं की एवढं रेकॉर्डेड पेशंट किंवा 3-4 वेळा सोनोग्राफी करून पेशंट असे काही यायचे नाही. हे 25 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक्झॅक्ट माझा मुलगा 25 वर्षाचा. आणि आली आणि नाहीच, मग त्याचा दंगा सुरू झाला. कारण लास्ट ह्याला डिलिव्हरी पेन्समध्येच पेशंट आले, त्याच्यामुळे काही दुसरा चान्स नाही. हरण्यामध्ये दुसरी सोय पण नव्हती तेव्हा डिलिव्हरीची, तर अजूनही नाही. म्हटल्यानंतर मॅडम काय पण करा, मग हातापाय पडायला लागले, तुम्ही करा. अरे म्हटलं मला अलाउडच नाही तर मी कसं करणार. पण काय देवाचं नाव घेतलं आणि मला डिलिव्हरी रूममध्ये जावं लागलं. आणि मग ती डिलिव्हरीला गेले तर ती नेमकी ब्रीच प्रेझेंटेशन, म्हणजे पायाळू म्हणून. ती तर डिलिव्हरी एकदम रिस्की असते, प्रचंड रिस्की. पण पेशंटचं समोरच डिलिव्हरीचं पूर्णता झालेली होती, फुल झाली म्हणतात त्याला. आणि मला अर्ध्या तासाची डिलिव्हरी करावी लागली, म्हणजे केली नाही मी, करावी लागली. मग त्या लोकांना अक्षरशः हातापाया पडून तुम्ही देवा हात वगैरे वगैरे सगळं मग झालं. पण
15 दिवसांनी माझी डिलिव्हरी झाली आणि सुखरूप झाली. त्या मग बाबतीत आशीर्वाद असतात. आशीर्वाद असतात. मग माझा मुलगा मोठा झाला, तो थोडासा समज आल्यानंतर स्टाफने वगैरे त्याला असं सांगायचे तुझ्या आई मोठा पराक्रम केला वगैरे. तर तो मला म्हटला की आई तू खरं त्या दिवशी आई होती सहज, पण तू त्या दिवशी माझ्या दृष्टीनं देव झालेस. बिलकुल निश्चितच तो खरा हे खूप छान अनुभव. म्हणजे प्रत्येक प्रोफेशनल चांगले अनुभव वैद्यकीय क्षेत्रात तर खूपच अनुभवी असतात. एक शेवटचा प्रश्न जाता म्हणजे हा मला पडलेला प्रश्न आहे, मला माहिती आहे बाकीच्याला. अगदी शेवटचा प्रश्न, अगदी आता अचानक सुचलेला प्रश्न की बऱ्याचदा बायकांमध्ये हा एक आजार सापडतो, कसं तरी होत आहे, तर त्याच्या नक्की लक्षणं काय असतात, उपाय काय? होय ना, खूप कॉमन आहे, खूप कॉमन आजार. आम्ही पहिले औषधं घेतो अशीच त्यांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी, टॉनिक द्यायचे किंवा थोडंसं मेंटल सॅटिस्फॅक्शनसाठी द्यायचे. आणि मग अगदीच ऐकले नाही की बरंच नाही वाटत म्हटले, बऱ्याच जणांना बरं वाटतं त्या गोष्टींना. पण जर अगदीच बरं नाही वाटलं तर सरळ मग सायकॅट्रिस्ट रेफर करून. नाही पण अशा वेळेस नवऱ्याने काय करायचं, कसं ते वाटतं? नवऱ्यांना पण समजावतो अच्छा. असं करा, असं करू नका. वेगळं करून डॉक्टर सांगतात नवऱ्यांना, बायकांना मी सांगते. धन्यवाद. तुम्ही तुमचा अमूल्य वेळ दिला तर खूप छान माहिती झाली तुमच्याबद्दल, लोकांपर्यंत माहिती पोहोचली, वैद्यकीय क्षेत्राबद्दलची एक नवीन माहिती पोहोचली. खूप खूप धन्यवाद. आणि आमच्यासारख्या छोट्या संस्थेचा तुम्ही पुरस्कार स्वीकारला त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. इथे मुलाखत संपते आणि आपण पुढच्या कार्यक्रमात